नमस्कार. आज आपण बनवतोय सांबार. इडलीसाठी जे सांबार आपण हॉटेलमध्ये खातो त्यापेक्षाही अगदी अप्रतिम चवीचं हे सांबार बनून रेडी होतं. हे सांबार आंबट गोड तिखट असं बनतं, त्यामुळे तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका साईडला आपण अर्धी वाटी तुरीची डाळ, हळद आणि मीठ घालून कुकरला शिट्टी काढून घेऊया. तिकडे शिट्टी होईपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करू. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यावर थोडीशी राई, कढीपत्त्याची पानं, 2-3 सुक्या मिरच्या, थोडेसे मेथी दाणे आणि हिंग घालून छान असं परतवून घेऊया. नंतर त्यामध्ये अर्धा कांदा स्लाइस करून तो त्याच्यामध्ये घालून परतवून घेऊ. कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. तुम्हाला जर जास्त भाज्या हव्या असतील तर जास्त घाला, किंवा तुम्हाला जर सांबार हवं असेल, जास्त रस्सा आणि भाज्या कमी हव्या असतील तर थोडा कमी घातला तरीही चालते. कांदा थोडासा नॉर्मल गुलाबी रंगावरती आला का आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो थोडासा मोठा कट करून घालूया. सगळं छान एकत्र परतून घेऊया. आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊ. भाज्या आपण आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा कुठल्या हव्यात त्या घालू शकतो. मी यामध्ये एक वांग, एक शेंग, भोपळा, गाजर घालून घेतलेला आहे. छोटे छोटे स्लाइस करून मी यामध्ये घातलेलं आहे. सगळं आपण छान असं परतून घेऊ. यामध्ये मी भाज्या कुकरमध्ये वेगळ्या शिजवून घेत नाही, डायरेक्ट सांबारमध्ये बनवताना फोडणीवरच शिजवून घेते. त्यामुळे भाज्या परफेक्ट शिजल्याही जातात आणि चवही अप्रतिम लागते. असं नक्की ट्राय करून बघा. खूप छान सांबार तयार होते. भाज्या थोड्याशा आपण नॉर्मल परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं लाल तिखट घालायचं. मी यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यामुळे सांबारला कलर खूप छान येतो. त्यानंतर 2 मोठे चमचे आपण सांबार मसाला घातलेला आहे. सांबार मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता, त्यामुळे सांबार छान तयार होते. आता आपण यामध्ये थोडं चिंचेचं पाणी घालणार आहोत. मी रात्रभर चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. ते पाणी आपण गाळून यामध्ये घालणार आहोत. त्यामध्ये आपण सगळ्या भाज्या शिजवून घेऊया. याप्रमाणे गाळून आपण सगळं त्याचं पल्प काढून सांबारमध्ये घालूया. आपण डाळीमध्ये अगोदरच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे या स्टेजला आपण मीठ घालताना थोडं कमी घालून घेऊया. पण मीठ अवश्य घालावं, जेणेकरून त्यामध्ये भाज्या छान शिजल्या जातात. सगळं छान आपण परतून घेऊया. मग झाकण लावून थोडा वेळ शिजवून घेऊ. आपण भाज्या छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कट केलेल्या आहेत, त्यामुळे शिजायला फार जास्त टाईम लागत नाही. आता आपण त्यामध्ये याप्रमाणे डाळ घालून घेऊया. डाळ अशी थोडीशी शिजल्यानंतर चमच्याने छान अशी एकत्र करून घ्यायची आणि मग नंतर त्यामध्ये आपण घालूया. तुम्ही रवीनेही ही डाळ चांगली अशी फिरवून घेऊ शकता आणि मग नंतर ती सांबारमध्ये घालून घ्यायची आहे. तुम्हाला हवं त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल, सांबार पातळ हवं असेल, तर पाणी थोडं जास्त घाला, किंवा आपल्या अंदाजे किंवा आपल्या आवडीनुसार घट्ट त्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मी थोडासा गूळ घातलेला आहे. गुळामुळे सांबारला आंबट गोड तिखट अशी छान चव येते. आणि थोडेसे कांदा जो अर्धा राहिलेला होता तो मी असा स्लाइसमध्ये कट करून घातलेला आहे. तुम्ही जे छोटे छोटे सांबारसाठी कांदे मिळतात ते घातले तरीही चालतील, पण मी असा स्लाइस करून त्यामध्ये घातलेला आहे. नंतर आपण झाकण लावून थोडा वेळ हे छान असं शिजवून घ्यायचं. आपण ऑलरेडी भाज्या थोड्या शिजवलेल्या होत्या, त्यामुळे सांबार शिजायला फार जास्त टाईम लागणार नाही. बघू शकता सांबार खूप छान झालं.
याप्रमाणे मी सांबार ठेवलेला आहे. तुम्हाला जर अजून घट्ट करायचं असेल तर करू शकता. सांबार तयार आहे. बघा किती छान आणि अप्रतिम झालं आहे. थोडीशी वरून गार्निशिंगला कोथिंबीर टाकली आहे. थँक्यू.